महत्वाचं म्हणजे नवीन सिलेबस काय तो आपल्याला माहिती असला पाहिजे. आयोगाच्या वेबसाईटवर आणि मी तुम्हाला जे PDF शेअर केलं त्यामध्ये हा सिलेबस आहे. सगळ्यात पहिल्यांदा माझा एक प्रश्न आहे की तुम्ही हा अभ्यासक्रम पाहिला आहे का? स्वप्नील, तुम्ही, आपण? आता याच्यामध्ये काही विषयांचं प्राधान्य वाढलंय, काही विषयांचं प्राधान्य कमी झालं. प्राधान्य म्हणजे इम्पॉर्टन्स. प्रामुख्याने एक्झाम्पल म्हणून जर आपण घ्यायचं झालं तर विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजी या विषयाचं इम्पॉर्टन्स वाढलंय. कम्पॅरेटिव्हली जर आपण हिस्ट्रीचं पाहिलं तर हिस्ट्रीचं जे इम्पॉर्टंट आहे ते कमी झालं. म्हणजे हे विषयांमधला फरक आहे. याचा जो इम्पॅक्ट आहे किंवा याचा जो परिणाम आहे तो आपल्याला कट ऑफवर पण दिसतोय. याचा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला ओव्हरऑल प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये पण आपल्याला दिसणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आता आपल्याला काय करायचंय तर मी क्वालिफाय कसा होणार हे आपल्याला कळलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल असं पकडूयात आपण PSI, STI असिस्टंट, ग्रुप बी, त्यानंतर ग्रुप सी ची जी पदं आहे त्यामध्ये सायंटिफिक असिस्टंट आहे, सेल टॅक्स इन्स्पेक्टर आहे, क्लर्क आहे, इतर ज्या काही पोस्ट आहेत. यासाठी आपल्याला क्वालिफाय होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण मेंटली आणि फिजिकली तयार आहोत का. बऱ्याच लोकांची इच्छा आहे की मला स्पर्धा परीक्षा करायचं आहे, आपली पण एक इच्छा आहे की मला हे प्रिपरेशन करायचं. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत की जे पहिल्या अटेम्प्टमध्ये पण क्वालिफाय होतात, कमी वेळात प्रिपेअर करून ते पास पण होतात. आपल्याला ते इन्स्पायरिंग वाटतं. आणि काही असे पण लोक असतात जे कित्येक वर्ष प्रिपरेशन करतात बट त्यांना रिझल्ट हाती येत नाही. मग आपल्याला ह्या दोन्ही लोकांना बघताना जेव्हा आपण याकडे ऍज अ करिअर म्हणून बघतोय तेव्हा नक्कीच आपल्याला एक कुठेतरी भीती असते की मला जमेल की नाही जमणार. त्या पलीकडे आपण कुणाचं सजेशन घेतो, कुणाकडनं माहिती घेतो याच्यावर पण खूप मोठा फरक पडतो. आता तुम्हाला माणसांप्रमाणे मतं वेगवेगळी भेटतात. जसं आता मी सांगितलं की अनेक वर्ष प्रिपरेशन करून पण रिझल्ट येत नाही आणि खूप कमी वेळात पण रिझल्ट येतो. सो नक्कीच आपल्याला अशा लोकांचा अप्रोच ठेवायचा आहे जे कमी वेळात सक्सेस झाले. आता कमी वेळात सक्सेस होण्याचं जे लॉजिक आहे त्याच्यावर आपण जास्त वेळ आपला खर्च करूया. यातलं एक तर त्यांना कन्सेप्ट क्लिअर आहे, ते हार्डवर्क करतात आहे, त्याला स्मार्ट वर्क म्हणजे त्यांचा अप्रोच क्लिअर आहे, आणि सगळ्यात महत्वाचं आयोगाला काय हवंय ते त्यांना माहिती आहे. आपल्या सगळ्यांचा एक बेसिक अट्टहास असतो की मला काय वाटतं. म्हणजे तुम्ही एखादं पुस्तक वाचताय, मग ते हिस्ट्रीचं असू दे, जॉग्रफीचं असू दे, न्यूजपेपर वाचताय, मॅगझिन्स वाचताय, कुठल्याही सब्जेक्टचं, तर तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला काय इम्पॉर्टंट वाटतं. आणि मग मला वाटतं की इथे आपण पहिली चूक करतोय का. मला वाटतं की आपल्यापेक्षा आयोगाला काय इम्पॉर्टंट वाटतं तो टॉपिक हे जास्त महत्वाचं. कळालं. म्हणजे स्वतःपेक्षा आयोगाचा विचार करून काम करायला पाहिजे. जे तुमचे पेपर सेटर आहेत, ज्यांनी हा आयोगाचा पेपर डिझाईन केला असेल, आपलं जर 20-22 वर्ष वय असेल तर आपलं जेवढं वय नाहीये तेवढं त्यांचा एक्सपिरियन्स येते लक्षात. आणि जर असं असेल तर मला वाटतं की आपण कशा प्रकारे प्रिपरेशन करायचं किंवा कशा प्रकारे आपलं प्रिपरेशन असलं पाहिजे हे पण तितकंच महत्वाचं. कसं असलं पाहिजे प्रिपरेशन किंवा कशा प्रकारे आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे, तर त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट मी जे सांगितलं की आपली मानसिक तयारी आहे. दुसरं, आता जसं आपण ज्या मुद्द्यावर डिस्कशन करत होतो की बाबा एक्झॅक्टली कुठल्या लोकांचा अप्रोच किंवा कुठल्या लोकांच्या आपण कॉन्टॅक्ट ठेवायला पाहिजे किंवा कुठल्या लोकांना आपण या सगळ्यामध्ये फॉलो करायला पाहिजे, तर आपण त्याच लोकांना फॉलो करणारे जी लोक यामध्ये सक्सेस कमी वेळात झाले. मग सक्सेसचं लॉजिक शोधताना जसं मी सांगितलं की अप्रोच असेल, टाइम मॅनेजमेंट असेल, पॅशन असेल, पेशन्स असते, या सगळ्याला आपण कशा प्रकारे बघतोय मला वाटतं की ते जास्त महत्वाचं राहील. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करूयात, आपण कुठल्या पदासाठी प्रिपरेशन करतोय. आता आपलं सगळं लास्ट काउन्सिलिंग मध्ये ठरलंय की मला अधिकारी बनायचंय. मग आता आपण आज ठरवलंय की मला काय बनायचंय, कुठली तरी पोस्ट हवी आहे, त्यातली आपण असं पकडूयात की मला ही पोस्ट हवी आहे. मग फॉर एक्झाम्पल आपण PSI पदाबद्दल जर विचार करतोय तर PSI मध्ये साधारणतः 4 टप्पे आहेत आपल्याला, ज्यामध्ये क्वालिफाईंग आणि
जे मार्क्स काउंट होणार आहेत ते मार्क्स इम्पॉर्टंट आहे. पूर्वपरीक्षा फक्त तुम्हाला मुख्य परीक्षा ढकलते आणि मुख्य परीक्षा आणि तुमचे इंटरव्ह्यूचे ओव्हरऑल मार्क्स पकडून तुम्ही ओव्हरऑल कट ऑफ मध्ये येता. तुमचे जे फिजिकलचे मार्क आहेत ते तुम्ही फक्त क्वालिफाईंग आहे, म्हणजे 100 पैकी जर तुम्हाला 60 मार्क पडतात तर यू आर क्वालिफाय. इंटरव्ह्यूचे जे 50 मार्क आहे त्याच्यावर तुमचं जे काही आहे ते कट ऑफ डिपेंड आहे. मीन्स दॅट सगळ्यात इम्पॉर्टंट प्रत्येक पोस्टचा जो पॅटर्न आहे तो आपल्याला क्लिअर पाहिजे. मग आपली प्रिलियम किती मार्क्सला होणार आहे, मुख्य परीक्षा किती मार्क्सला होणार आहे, आपण फिजिकल किती मार्क्सचे देणार आहे आणि इंटरव्ह्यू किती मार्क्सचा देणार आहे हे आपण PSI पुरतं मर्यादित बोलतोय. STI, ASO या पदासाठी आपल्याला पूर्व आणि मुख्यच परीक्षा आहे. याच्यामध्ये पूर्व परीक्षा किती मार्क्ससाठी आहे, मुख्य परीक्षा किती मार्क्ससाठी आहे हे आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. मग मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला 400 मार्क्स आहेत, तर तिथे 2 पेपर आहेत, जनरल स्टडीज पेपर 1 आणि 2. पेपर 2चा जेव्हा आपण विचार करतोय त्याच्यामध्ये आपल्याला लँग्वेज पेपरचं इम्पॉर्टन्स काय आणि पेपर 1 मध्ये जेव्हा विचार करतो तेव्हा जनरल स्टडीजचं इम्पॉर्टंट काय, हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा आपण सगळ्यात पहिल्यांदा प्रॉपरली जाऊ शकतो. माझ्या मते हा सगळा जो काही स्पर्धा परीक्षेचा जो काही अट्टहास आहे हा आपल्या मॅच्युरिटीवर आहे. आपण कसं समजून घेतोय गोष्ट यावर गोष्टी डिपेंड करते. मग काय करायचंय, सगळ्यात इम्पॉर्टंट मला वाटतं की आपण जर थोडे या सगळ्याकडे कमी वेळात प्रिपेअर करायचं म्हणतोय तर सगळ्यात महत्वाचं मागच्या काही वर्षातल्या क्वेश्चन पेपर आपण पडताळायला पाहिजे. मग आपण काय करूयात, 2023, 2024 आणि 2025च्या ज्या काही नवीन आयोगाच्या क्वेश्चन पेपर आहेत त्या पडताळूयात. मग पहिला टायटल तुमच्या वहीमध्ये किंवा तुमच्या नोट्समध्ये ठेवा की ज्या नवीन पॅटर्न प्रमाणे जी एक्झाम्स झाली आहे तर त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण पाहणार आहे. 2023ला पॅटर्न चेंज झालाय, म्हणजे आपल्याकडे 2 पेपर आहेत, 2024चा आणि 2025चा. हे दोन्ही पेपर आपण जर पाहिले तर मला वाटतं की पॅटर्न समजून घेण्यासाठी आपल्याला फायदा होईल. ओके, मग याच्यामध्ये पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचं जे इम्पॉर्टंट आहे ते आपण क्लिअर करूया. आता पहा याच्यामध्ये काय काय आहे. पूर्वपरीक्षा म्हटलं तर 100 मार्क आहे, 100 क्वेश्चन्स आहेत, 60 मिनिटाचा वेळ आहे, म्हणजे साधारणतः एक 35 सेकंद आपल्याकडे वेळ आहे. सगळ्यात मोठी लढाई ही आपल्या टाइम मॅनेजमेंटची, म्हणजे आपल्याला क्वेश्चन समजून घ्यायचं आहे, क्वेश्चनचं 4 ऑप्शन पैकी एक उत्तर शोधायचंय आणि ते आपल्याला आन्सर क्लिकमध्ये टिक पण करायचंय. पूर्वीच्या आन्सर शीटमध्ये आणि आत्ताच्या आन्सर शीटमध्ये वेगळा अजून एक ॲडव्हान्स आला. पूर्वी 4 ऑप्शन होते, आता 5 ऑप्शन्स आहे. जेव्हा मी तुम्हाला नेक्स्ट टाइम वेळ भेटेल तेव्हा अपडेटेड आन्सर की आणि त्यामध्ये 5व्याला गोल कधी करायचा कधी नाही करायचा ते पण मी तुम्हाला समजून देईल. सो सध्या तरी मी एवढं सांगेल की अपडेट आता आन्सर शीट्समध्ये पण आले. आता आपल्याला काय करायचंय की जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन समजून घ्यायचा आहे, क्वेश्चन समजल्यानंतर तो अनालाइज करायचा आहे, त्याचं उत्तर परफेक्ट करायचंय, कन्फर्म करायचंय आणि कन्फर्म झाल्यानंतर ते राईट प्लेसला गोल पण करायचं. हे सगळं आपल्याला विदिन फ्यू सेकंड मध्ये डिसिजन घ्यायचं आहे आणि विदिन फ्यू सेकंड मध्ये डिसिजन घेताना प्रॉपर कॉल आला पाहिजे आणि प्रॉपर कॉल हवाय तर तुमच्यात कॉन्फिडन्स असला पाहिजे आणि कॉन्फिडन्स येण्यासाठी नॉलेज असलं पाहिजे. कुठे आलो आपण परत, नॉलेज या शब्दावर. आणि मग ही सगळी जी जर्नी आहे ती आपण सक्सेस करू शकतो. म्हणजे नॉलेज आहे तर आपल्यात कॉन्फिडन्स आहे, कॉन्फिडन्स आहे तर आपण कमी वेळात राईट डिसिजन घेऊ शकतो, राईट डिसिजन घेऊ शकतो तर कमी वेळात क्वेश्चन पण समजेल, अनालाइज पण होईल आणि आपण राईट प्लेस राईट टिक पण करू शकतो. गेट इट? मीन्स दॅट आपण आयोगाचे कट ऑफ क्वालिफाय करू शकतो. मग आपल्याला काय करायचंय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिजेत आणि त्या क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला सब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट करता आले पाहिजे. आता सर आम्ही तर न्यू आहोत आणि आम्ही तर सुरुवात करतोय तर मग आम्ही कसं समजून घेणार. आपल्याला एवढं तर नक्की कळू शकतं हिस्ट्रीचे किती क्वेश्चन्स आहेत, जॉग्रफीचे किती क्वेश्चन्स आहेत, पॉलिटीचे किती क्वेश्चन्स आहेत, सायन्सचे किती क्वेश्चन्स आहेत, मॅथ्स रिझनिंगचे किती क्वेश्चन्स आहेत, करंट अफेअर्सचे एवढे सब्जेक्ट आहेत. यामुळे तुम्हाला एखाद्या सब्जेक्टची व्याप्ती काय, डेप्थनेस काय तो कळेल. आणि मला वाटतं की आता डेप्थनेस आपल्याला कळायला हवा. म्हणजे आपण पोहता येतं हे जरी लोकांना खोटं सांगत असलो तरी जेव्हा आपण पाण्यात पडू तेव्हा आपल्या नाकातोंडात जेव्हा पाणी जात असेल तेव्हा लोक हसणारच आहेत. यासाठी पोहण्याची सर्व प्रिपरेशन करून इतक्या खोलीपर्यंत जाण्याचा आपण प्रॅक्टिस करू की उद्या कुठलीही जर शर्यत आली तर त्या शर्यतीमध्ये किमान आपण टिकाव धरू शकलो पाहिजे. कळतंय? मग त्यामुळे आपली जी पहिली लढाई आहे किंवा आपल्याला जी सुरुवात करायची आहे ती प्रॉपर व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस जमलं पाहिजे. हे 2च वर्ष नाही, याच्या आधीचे पण वर्षांच्या क्वेश्चन पेपर आपण प्रिपेअर करू शकतो.
सब्जेक्टचं अनालिसिस होण्यासाठी आपल्याला सफिशियंट आहे. मग आपण कुठल्या वर्ष अजून जास्त मागे जायला पाहिजे? 2016 आणि त्यापासूनच्या पुढच्या क्वेश्चन पेपर. हा एक सेकंड पॉईंट तुमच्यासाठी महत्वाचा राहील. 2016 ते पुढचे जे क्वेश्चन पेपर आहेत कंबाईन प्रिलियमचे, ते आपण फॉलो करूयात. त्यातून आपण सब्जेक्ट अनालिसिस शिकूयात. आणि सब्जेक्ट अनालिसिस आलं की आपल्याला कुठल्या टॉपिकला किती इम्पॉर्टंट आहे हे कळायला लागेल. क्लिअर? आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या. एक आपल्याला सिलेबस समजून घ्यायचा, एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर समजून घ्यायचे, आणि तिसरं कट ऑफ समजून घ्यायचे. काय काय गोष्टी समजून घ्यायच्या? 3 गोष्टी. काय? प्रिव्हियस इयर कट ऑफ किती होते, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काय आहेत, आणि प्रॉपर अपडेटेड सिलेबस काय आहे. क्लिअर? म्हणजे काय? कट ऑफ, पॅटर्न आणि सिलेबस. हे झालं स्मार्ट ट्रिक किंवा स्मार्ट वर्क. म्हणजे आपण अपडेटेड आहोत, आपण त्याच्यावर रिसर्च करतोय, आणि आपल्याला आपला प्रोग्राम हा सक्सेस करायचा आहे, म्हणजे आपल्याला रिझल्ट आणायचा. सिलेबस प्रॉपरली माहित असला पाहिजे. तो कोडिंगचा डिकोड करता आला पाहिजे. आता कोडिंगचा डिकोड करणे म्हणजे काय? तर यासाठी एखादी अशी राईट व्यक्ती की जी आपल्याला प्रॉपरली गाईड करते, प्रॉपरली समजून सांगते, ती व्यक्ती आपल्याला या पॅटर्न बाबत सगळी माहिती देऊ शकली पाहिजे. फॉर एक्झाम्पल काय, तुम्ही जर आयोगाच्या वेबसाईटवर जर पाहिलं तर एका सिंगल पेपरमध्ये काय दिलेलं आहे? सिलेबस मांडलेलं. फॉर एक्झाम्पल इथे असं लिहिलंय आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. मग एवढंच आहे का? तर नाही. मग त्याला आपल्याला डिकोड करता आला पाहिजे. नॅशनल मुवमेंट पासून आपल्याला अभ्यास स्टार्ट करायचा आहे. खरं तर आपण मॅक्सिमम क्वेश्चन जे आहेत ते 1905 ते 1947 या टायटलवर हिस्ट्रीमध्ये विचारणार. मग आधुनिक महाराष्ट्र विचारायचं आहे, तर जेव्हा महाराष्ट्रामध्ये उमाजी नाईकांपासून जे उठाव सुरू झाले, म्हणजे 1822 पासून 1848 पर्यंत किंवा 1950 पर्यंतचा जो काही आपला प्रवास आहे, तो जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थानं महाराष्ट्र किंवा भारताचा इतिहास कळेल. मग काय, म्हणजे दिलेल्या टायटलला डिकोड करता येणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. मग महत्वाच्या लढाया कोणत्या होत्या, महत्वाचे उठाव कोणते होते, महत्वाच्या यामधले समाज सुधारक कोणते होते, महत्वाचे क्रांतिकारक कोणते होते, हे सगळं जमणं म्हणजे प्रिपरेशन आहे. कळतंय? आणि हे समजून घेण्यासाठी मला वाटतं की आपण अभ्यास करायला पाहिजे. मग जॉग्रफीमध्ये काय? प्राकृतिक, त्यानंतर सामाजिक, आणि तिसरा आर्थिक. म्हणजे जॉग्रफीचे आपण 3 भाग केले तर प्राकृतिक महाराष्ट्र, प्राकृतिक नंतर सामाजिक महाराष्ट्र. आता तुम्ही जेव्हा परवा तो पुस्तक पण वाचला असेल किंवा तो पाहिला असेल तर समजतंय, पण लक्षात येत नाही किंवा ते लक्षात राहत नाही. याचा अर्थ आपण कुठेतरी कमी पडतोय, आणि यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण फाउंडेशन करायला पाहिजे. फाउंडेशन म्हणजे काय? जसं मी तुला परवा सांगितलं की जाताना काही मॅप विकत घे. फिजिकल महाराष्ट्राच्या मॅपमध्ये आपण महाराष्ट्रातले 36 जिल्हे भरण्यात जर यशस्वी झालो, आणि आपल्याला कुठला जिल्हा कुठे आहे हे जर आपण तोंडपाठ करून जर ओळखू शकलो, तर याचा अर्थ तुम्हाला महाराष्ट्राबद्दलची थोडक्यात माहिती जमायला लागली असं आपण म्हणू शकतो. आणि महाराष्ट्र जर समजून घ्यायचं आहे तर महाराष्ट्रातले जिल्हे तुम्हाला समजले पाहिजे. भारत समजून घ्यायचा आहे तर भारतातली राज्य तुम्हाला माहित असले पाहिजे. तुम्हाला जर एशिया समजून घ्यायचं आहे तर एशियातले जे काही देश आहेत त्याचे लोकेशन्स तुम्हाला माहित असले पाहिजे. मग महाराष्ट्राच्या वायव्येला कोणतं आहे, भारताच्या वायव्येला कोणतं आहे, ईशान्येला कोणतं, म्हणजे नॉर्थ ईस्टला कोणतं आहे किंवा साऊथ वेस्टला कोणतं आहे, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथला काय आहे, हे सगळं जेव्हा प्रिपरेशनचा भाग बनेल तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतील. मग काय करायचं? स्पर्धा परीक्षा म्हणजे खूप मोठं रॉकेट सायन्स आहे का? तर अजिबात नाही. तर बेसिक गोष्टी परफेक्ट करणं म्हणजे आपला कॉन्फिडन्स बिल्टअप करणं, आणि त्यावर ज्या कन्सेप्ट आहेत त्या डेव्हलप करणं म्हणजे स्पर्धा परीक्षेचं मूळ आहे. कळलं? मग आपण आज काय करूयात? आज आपल्याला काय काय मला अपेक्षित आहे तुमच्याकडनं, तर सगळ्यात महत्वाचं एशिया कॉन्टिनेंटमध्ये असणारे देश, त्यांचे लोकेशन्स आणि त्यांच्या कॅपिटल्स मला तुमच्याकडनं मॅपमध्ये हव्यात. काय घ्यायचा? एशिया कॉन्टिनेंट, त्यातले देश,
त्यांच्या कॅपिटल्स तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. मित्रांनो, आता जे इराण इराकचे जे युद्ध चाललंय ते कुठे चाललंय ते तुम्हाला लक्षात येईल. दुबई भारताच्या कुठे आहे, दुबई एशियात येतं का ते तुम्हाला कळेल. मग अफगाणिस्तान, पाकिस्तान, कझाकिस्तान यांचं इम्पॉर्टंट कळेल. आशिया साधारणतः कुठपर्यंत आहे, रशियापासून भारत कसा वेगळा होतो, ह्या सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला पिक्चर्समध्ये कळायला लागतील, मॅपमध्ये कळायला लागतील. आज आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे तुमच्याकडे स्मार्टफोन आहे. त्या स्मार्टफोनला इतर गोष्टींमध्ये गुंतवून न घेता, मग इन्स्टा, फेसबुक किंवा इतर गोष्टींमध्ये न अडकता त्याचा राईट टाइम, राईट प्लेस, राईट अभ्यास केला तर मला वाटतं की त्या फोन नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त चांगला मदत करू शकतो. आज एआयच्या मदतीने तर आपण अजून ऍडव्हान्स करू शकतो, बरोबर ना. ही माहिती जर तुम्ही प्रॉपरली कलेक्ट करू शकलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. मग इंडियाबाबत आपल्याला तयार करायचं आहे. इंडियाचे स्टेट्स अँड कॅपिटल्स विथ लोकेशन्स आपल्याला आले पाहिजे. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण सगळे करतो पण आपल्याला 7 सिस्टर्स लक्षात येत नाही. म्हणजे जे आपल्या ईस्टर्न स्टेट्स आहेत, मग त्याच्यामध्ये मणिपूर आहे किंवा अरुणाचल प्रदेश आहे, मिझोरम आहे, तर ते एक्झॅक्टली पहिल्यांदा प्रिपेअर करा. जी गोष्ट तुम्हाला अवघड वाटते ती जास्त चांगली करायची, जेणेकरून ती परफेक्टली आणि प्रॉपर लक्षात राहते. आता जसं पहा, जेवणाच्या थाळीमध्ये तुम्ही घेतलं आणि एखादी न आवडती भाजी आल्यानंतर आपण टाकून द्यायची का, तर नाही. ती न आवडती भाजी पहिल्यांदा संपवायची, नंतर आवडती तर आपण किती वेळ जेवणारच आहोत. कळालं. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला अवघड वाटते ती पहिल्यांदा करा. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला समजतायत त्या इझी तुम्ही त्याला समजून घेऊ शकता, त्याच्यावर वर्कआउट करू शकता. त्यानंतर आपण महाराष्ट्रातल्या जिल्हे आणि त्यांचे लोकेशन्स जे आहेत ते परफेक्ट करूयात. महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट्स ऑन मॅप. आता बाळांनो, प्रत्येकाचं एक पद्धत आहे, प्रोसेस आहे. आता फॉर एक्झाम्पल पहा, आपण व्हाईट पॅन्ट घातली तर व्हाईट शर्ट घालायचं म्हटलं तर आपण कोणीतरी आपल्याला म्हणा आज काही कोणी मेलंय का, बरोबर ना. आता जर आपण उन्हाळ्यात ब्लॅक शर्ट घातलं तर आपल्याला घरचे अरे तुला समजतं की नाही ऊन चालू आहे. म्हणजे प्रत्येकाचं एक रिझन आहे. सेम वे तुम्हाला महाराष्ट्रातले डिस्ट्रिक्ट समजून घ्यायचंय तर त्यासाठी तुम्हाला प्रादेशिक आणि प्राकृतिक विभाग काय ही कन्सेप्ट समजून घ्यावी लागेल. म्हणजे जेव्हा तुम्हाला कन्सेप्ट कळेल ना आणि ती कन्सेप्ट तुम्ही अप्लाय कराल तेव्हा तुमचा अभ्यास सोपा होईल. ही गोष्ट मी खूप महत्वाची सांगितली. नुसतंच ढोबळ अभ्यास केल्याने पाठ होणार नाही. तुम्ही 36 जिल्हे पाठ करायचा प्रयत्न केला, 36 जिल्हे तुम्ही जबरदस्ती मेंदूला ताण देऊन जर तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न केला किंवा त्यावर उतरवायचा प्रयत्न केला, कदाचित तुमच्या बुद्धीच्या क्षमतेने ते लक्षात पण राहील, पण त्यासाठी जो ताण तुम्हाला होणार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असणार. पण त्याची जर कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली तर मला वाटतं की ते खूप जास्त चांगल्या प्रकारे आणि कमी वेळात पण आपण लक्षात ठेवू शकतो. मग साधारणतः याच्यामध्ये कोकण आहे, पुणे विभाग आहे, त्यानंतर नाशिक विभाग आहे, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर आहे, बरोबर ना, अमरावती विभाग आहे आणि नागपूर विभाग आहे, असे 6 विभाग आहेत. मग हे 6 विभागातले जिल्ह्यांचं जर तुम्ही विभाजन जर केलं तर कोकणात किती आहेत तर 7 आहे. मग त्याच्यानंतर पुण्यात किती आहे 5 आहे, नाशिकमध्ये किती आहे 5 आहे, औरंगाबादमध्ये किती 8 आहे, अमरावतीत किती आहे 5 आहे, नागपूरमध्ये किती आहे 6 आहे. ही जिल्ह्यांची संख्या म्हणजे 36 जिल्हे. मग याला जर तुम्ही फोड केलं तर कोकणात काय येतं, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नवी मुंबई, मुंबई उपनगर, बरोबर, सिंधुदुर्ग, एवढंच आहे. मग पुण्यामध्ये काय येतं, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. नाशिकमध्ये काय येतं, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, बरोबर, आणि नाशिक. मग तेच औरंगाबादमध्ये काय येतं, अमरावतीत काय येतं, नागपूरमध्ये काय येतं. हे जर तुम्ही पहिल्यांदा समजून घेतलं, कन्सेप्ट क्लिअर केली आणि ती मॅपमध्ये उतरवली तर ती तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे कळेल. रिजनलमध्ये काय येतं, जसं आपण कोकण म्हणतो, पश्चिम महाराष्ट्र म्हणतो, खानदेश म्हणतो, मराठवाडा म्हणतो, विदर्भ, म्हणजे असे 5 भाग येतात. मग कोकणात काय येतं, विदर्भात काय येतं, मराठवाड्यात काय येतं, हे जर तुम्हाला कळालं तर मला वाटतं की खूप चांगल्या प्रकारे आपण अभ्यास करू पण शकतो, ते लक्षात पण घेऊ शकतो. भारताबाबत तुम्ही जेव्हा अभ्यास कराल तेव्हा भारताबाबत पण काय करायचं, ईस्टर्न स्टेट, नॉर्थ स्टेट, साऊथ स्टेट, वेस्ट स्टेट, असं डिवायडेशन करा. ओके. आणि त्यामध्ये महाराष्ट्र सेंट्रलाइज ठेवा. म्हणजे महाराष्ट्राच्या वेस्टला काय, महाराष्ट्राच्या ईस्टला काय, साऊथला काय, नॉर्थला काय, हे जेव्हा डिवायडेशन तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही तो मॅप खूप चांगल्या प्रकारे उतरवू शकता.
सगळ्यात पहिल्यांदा एखादं पिक्चर तुमच्या समोर येतं तर ते स्कॅन करा, म्हणजे मेंटली समजून घ्या. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचा तुम्ही भरलेला एखादा मॅप पाहताय तर तो समजून घ्या. देन ट्राय टू तुम्ही न बघता तो उतरवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मेंदूला जर तुम्ही ताण दिला तर मेंदू तुम्हाला सपोर्ट पण करेल. जर तुम्ही तो ताणच नाही दिला तर नाही समजणार. कळतं मी काय म्हणतोय ते? सो सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचं, त्यानंतर त्या कन्सेप्टवर डिपेंड आपल्याला लॉजिकल स्टडी करायचं. गेट इट? म्हणजे या 2 सब्जेक्टचं जसं मी तुम्हाला सांगितलं तसं आजचा आपल्याला होमवर्क मधला हा पहिला पॉइंट आहे की आपल्याला असं काहीतरी करून बघायचं, आणि ही स्टेप 1 झाली की आपण पुढे जाऊ शकतो. आता दुसरा महत्वाचा सब्जेक्ट आहे मॅथ्स रिझनिंग. बरीच मुलं या सब्जेक्टला खूप प्रेम पण करतात, खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात, खूप चांगल्या प्रकारे याच्यावर वेळ खर्च करतात, बट यातलं लॉजिक डेव्हलप नाही करत. मॅथ्स रिझनिंग हा पूर्णपणे लॉजिकल सब्जेक्ट आहे असं मला व्यक्तिगत वाटतं. आणि जे 4 ऑप्शन आहेत त्या 4 ऑप्शनचं लॉजिक वापरून जर क्वेश्चन समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला राईट आन्सरकडे आपल्याला पोहोचता येईल. मग याच्यामध्ये साधारणतः गणितामध्ये कोणकोणते टॉपिक महत्वाचे आहे? मग याच्यामध्ये नंबर सिस्टम आहे, पार्टनरशिप आहे, याच्यानंतर रेशो प्रपोर्शनल आहे, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट आहे, प्रोबॅबिलिटी आहे, परमिटेशन कॉम्बिनेशन्स आहे. असे काही महत्वाचे हॉटेड टॉपिक आहेत. आता हॉट टॉपिक कसं ठरवायचं? तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं प्रिपरेशन केलं की आपल्याला अंदाज येईल की कुठले टॉपिक जास्तीत जास्त वेळा क्वेश्चन्स मध्ये येतात. मग ते रिझनिंग मध्ये आपण जेव्हा विचार करू, मग रिझनिंग मध्ये तुम्हाला ब्लड रिलेशन किंवा सेटिंग अरेंजमेंट, रँकिंग ऑर्डर्स, बरोबर ना, ह्या सगळ्या क्वेश्चन समजायला लागतील आणि मग त्याला आपण टार्गेट करू शकतो. मग हे नुसतं एखाद्या मार्केटमधलं किंवा कोणीतरी आपल्याला गाईड करतंय त्याप्रमाणे एखादं पुस्तक विकत घेतलं आणि आपण प्रिपरेशन करत राहिलं म्हणजे नाही. ट्रॅडिशनल स्टडी आणि लॉजिकल स्टडी या 2 गोष्टी आहेत. काय काय असतात मॅथ्स रिझनिंग मध्ये? ट्रॅडिशनल आणि लॉजिकल. बाळांनो, जोपर्यंत ट्रॅडिशनल कळत नाही तोपर्यंत लॉजिक कळणारच नाही. बरोबर ना? असं काय आपण जादूगार नाही की प्रत्येक क्वेश्चनला काटे फिरवायचे, त्याच्यावर काहीतरी हे करायचं, बळच क्वेश्चन जज करायचा प्रयत्न करायचा, त्याने काही होणार नाही. पहिल्यांदा ट्रॅडिशनल प्रोसेस ही ऑन पेपर समजली पाहिजे आणि ती प्रोसेस आपण मिनिमाइज करून कशा प्रकारे त्याच्यावरचं लॉजिक डेव्हलप करतोय यासाठी प्रॅक्टिस ही महत्वाची आहे. यातल्या कन्सेप्ट आणि यातलं लॉजिक डेव्हलप करण्यासाठी छोट्यात छोटी गोष्ट आपल्याला समजली तर जास्त फायदा होतो. मग यातला मेन लॉजिक काय? तर सगळ्यात महत्वाचं कॅल्क्युलेशन स्किल. काय आहे? कॅल्क्युलेशन स्किल. आताची जी मुलं आहेत, फॉर एक्झाम्पल अबॅकस वाले, तुम्ही कधी जर व्हिडिओज वगैरे पाहिलं किंवा वैदिक मॅथ वाली, तर ती बोट वगैरे काहीतरी असं मेंटल टेस्ट म्हणतात त्याला. त्या मेंटल टेस्ट वरनं मोठ्यात मोठ्या नंबरची वजाबाकी, मोठ्या नंबरचं कॅल्क्युलेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, ऍडिशन हे सॉल्व्ह करतात. मग हे आपल्याला जर जमलं तर आपल्या पण ऍक्टिव्हिटीज तेवढ्याच चांगल्या होतील. मग आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट काय? ही गोष्ट डेव्हलप करायची, आणि या गोष्टीचा पाया आहे जे आपण स्कूलिंग मध्ये शिकलोय ते म्हणजे टेबल्स. कमीत कमी 2 पासून तर 30 पर्यंतचे टेबल आपल्याला तोंडपाठ असले पाहिजे. फक्त ते लिहायचे नाही, ते बोलता पण आले पाहिजे. ते उलटे, सरळ, आडवे, तिडवे कुठल्याही प्रकारे येऊ देत, ते तुम्हाला जमले पाहिजे. कॅल्क्युलेशनचे जे बेसिक स्किल आहेत, आता तुम्ही जर जेव्हा RS अग्रवाल वाचता तेव्हा तुला पहिला टॉपिक आहे नंबर सिस्टम. मग त्यामध्ये नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स कोणते असतात, इव्हन नंबर, ऑड नंबर, ह्या ट्रायंगल नंबर, म्हणजे हे लॉजिक समजून घेतलं तर तुम्हाला कॅल्क्युलेशन स्किल कळणार आहे. पण डिव्हिजिबिलिटी बाय 2, डिव्हिजिबिलिटी बाय 4, डिव्हिजिबिलिटी बाय 5, डिव्हिजिबिलिटी बाय 10, ह्या नंबर्स जर तुम्हाला कळालं तर तुमचं स्टार्ट होईल स्किल डेव्हलपमेंट, आणि स्किल डेव्हलपमेंट झालं तर तुमचं लॉजिक डेव्हलप व्हायला. स्क्वेअर्स, क्यूब्स आपल्याला आलेच पाहिजे. मग आपल्याला काय काय लिहायचं आजच्या याच्यामध्ये लिहा. 2 ते 30 पर्यंतचे टेबल्स, 2 ते 20 पर्यंतचे स्क्वेअर्स अँड क्यूब्स. माहितीये ना स्क्वेअर्स अँड क्यूब्स? स्क्वेअर्स मीन्स एकाच संख्येचा 2 वेळा गुणाकार, क्यूब्स म्हणजे एका संख्येचा 3 वेळा गुणाकार. फॉर एक्झाम्पल 12चा क्यूब काढायचा तर काय करायचं? 12चा 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. अँड स्क्वेअर्स मीन्स व्हॉट? 12 into 12, it's 144. Okay, get it? So
इथून आपल्याला स्टार्ट करायचे. नंतर कॅल्क्युलेशनचे काही फॉर्म्युलेज आहेत ते मी तुम्हाला शिकवेल. यातलं लॉजिक अशी काही जादू नाहीये, पण ती जादू डेव्हलप करायची असेल तर आपल्याला मेंटल टेस्ट बरोबर खेळता आलं पाहिजे. आणि मेंटल टेस्ट मी डेव्हलप करून देईन. आयोगाचे क्वेश्चन्स पेपर समजले की तुम्हाला क्वेश्चन समजते, मग त्या संदर्भातलं स्किल डेव्हलप झालं पर्यंत पोहोचू शकतो. कळतंय? सो माझ्या आजच्या सेक्शन्स मधला मेन टार्गेट काय होतं, आपण 3 गोष्टी आज समजून घेणार होतो. सगळ्यात महत्वाचं सिलॅबस, कोड आणि डिकोड करणं हे गाईडचं काम आहे. ते तुमच्यापर्यंत पोहोचवता आलं पाहिजे आणि ते तुम्हाला समजतंय तर ते डेव्हलप पण करता आलं पाहिजे. हा पहिला पॉईंट आपला होता. दुसरी गोष्ट आपली होती प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. मग त्यामध्ये 2023-24च्या बाबत आपण बोलणं झालं, 24-25 बोलणं झालं. 2016 पासून बेस वापरायचा याबद्दल पण आपण डिस्कशन केलं. त्यानंतरची तिसरी गोष्ट होती की आपल्याला कुठल्या गोष्टीवर आपण बोललो, तिसरे पॅटर्न. म्हणजे स्टडीचा जो पॅटर्न आहे तो आपल्याला डेव्हलप करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला बेसिक डेव्हलप करायचं. संपूर्ण 1 आठवडा आपण फक्त पॅटर्नवर डेव्हलप करणार आहे, कट ऑफ्सवर विचार करणार आहे, किती कट ऑफ्स आहेत, किती लागतात. मग हे सगळं आयोगाच्या वेबसाईटवर, हे सगळं तुमच्या मोबाईलमध्ये. म्हणजे तुम्ही जर PSIचे कट ऑफ जर लास्ट इयर शोधले, त्याच्या आधीचे शोधले, वर्ष टाकलं की तुम्हाला येते. याने काय होईल माहितीये, तुम्हाला तुमचं लॉजिक डेव्हलप करता येईल. मीन्स व्हॉट, प्रिलियम क्वालिफाय करायचे तर मला 55+ मार्क्स आहे तर मी इझी क्वालिफाय होतो. मेन्स मला क्वालिफाय करायचे तर माझे 60% जर मला मार्क्स येत आहे तर मला मागे बघायची गरजच नाही. मला इंटरव्ह्यूमध्ये साधारणतः जेमतेम जर मार्क्स पडत आहे आणि तेवढ्या कट ऑफच्या वर जातोय तर मी तसाही क्वालिफाय. मला STI प्रिपरेशन करायचंय, मला प्रिलियमला एवढे मार्क्स पाहिजे. मेन्स ऑब्व्हियसली मला 60 to 65% पर्यंत मी जर माझी स्ट्रेंथ ठेवतोय तर डेफिनेटली मला रिझल्ट येणार आहे. मग हे 2024 मध्ये किती आलं होतं, 2022 मध्ये किती आलं होतं, 2020 मध्ये किती कट ऑफ झाले होते, हे तुम्हाला हे शिकवतील की तुम्हाला किती एफर्ट्स घ्यायचे. असं आपण ठरवूयात, 100 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आहे, तुम्हाला सगळा पेपर येतोय, सगळं माहिती आहे, बट तुमचं स्पीड स्लो आहे. त्यातले तुम्ही 60 क्वेश्चन सॉल्व्ह केले, त्यातले तुमचे 40 क्वेश्चन्स बरोबर आले, 20 क्वेश्चन चुकले. म्हणजे 20ला आपण जर 1/4 केलं तर 5 मार्क्स वजा होणार. 40 क्वेश्चन्स बरोबर आले तर 40 मार्क्स होणार आहे. आणि 40 मधून ते 5 गेले तर 35 लागणार. आणि ओपनचा कट ऑफ लागला जर PSIचा आपण पकडूयात की 48चा या 50चा, तर युअर क्वालिफायर नॉट क्वालिफाय. म्हणजे 60 पैकी चांगली ऍक्युरसी असून पण आपण क्वालिफाय नाही झालो. आपण जर असं केलं लॉजिक की 80 क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि 80 क्वेश्चन्स पैकी आपले 60 क्वेश्चन बरोबर आले आणि 20 क्वेश्चन चुकले. ओके, आपण 48च्याच कट ऑफचा विचार करूया. मग 20 क्वेश्चन चुकले म्हणजे किती झाले, त्याच्या 1/4 5 मार्क राहिले, वजा होणार आहे. 60 मधून 5 मार्क्स वजा गेले किती म्हणजे राहिले 55. युअर क्वालिफायर नॉट. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, टार्गेट ठेवावं लागणार आहे, आपल्याला किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. असं आपण पकडूयात 80 पर्यंत आपल्याला सगळं माहित होतं, तरी पण आपल्याकडे चुकून वेळ उरलाय आणि आपण चूक केली किंवा मूर्खपणा केला, आपण 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला. असं आपण पकडूयात 95 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले. ओके, परत एकदा 60च क्वेश्चन बरोबर आले आणि 35 क्वेश्चन चुकले. बरोबर. मग आता जर आपण पकडलं तर 9×36 म्हणजे साधारणतः 9 मार्क वजा होणार. बरोबर. मग आपण आपले मार्क्स किती आहेत, 60. 60 मधनं जर 9 मार्क्स वजा केले तर 49 मार्क्स राहिले. म्हणजे इथे आपण अगदी आता काठावर आलो. 48 कट ऑफ होता. जर कदाचित आयोगाचा कट ऑफ 50 लागला तर आपल्या चुकीमुळे आपण फेल पण होणार. येते लक्षात. म्हणजे नंबर ऑफ अटेम्प्ट किती करायचे याच्यावर पण मर्यादा असली पाहिजे. ते कसं ठरवायचं, कसं डेव्हलप करायचं ते पण मी तुम्हाला पुढे शिकून दे. कळतंय. मग आपल्याला काय शिकायचंय, माझे कट ऑफ मला किती क्वालिफाय करायचं. आपल्याला 100 मार्क्सचा पेपरच नाही पाहायचा. आपल्याला काय पाहायचंय, माझा कट ऑफ मला कसा क्वालिफाय करताय. कळतं मी काय म्हणतोय ते. आणि तो जर करायचा आहे तर माझी स्ट्रॅटेजी काय असते. मग 60 क्वेश्चन बरोबर येताना तुमच्याकडे असं काहीतरी स्पेशल पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल जर तुला विचारलं, अरे तुला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आला, तू नाही काय करणार. सर मला काही प्रॉब्लेम नाही, माझे मित्र खूप स्ट्रॉंग आहेत, माझ्या घरचे खूप स्ट्रॉंग आहेत. स्ट्रॉंग म्हणजे काय, तर ते माझ्या कुठल्याही अडचणीत माझ्यावर उभे राहतील.
मग हा मी स्वप्नीला कॉल केला तर तो माझ्याबरोबर कधी येईल, माझी ही मैत्रीण आहे, हा मित्र आहे, हे आपल्याकडे उदाहरणं फटाफट उत्तर आहे. मग आज मला 60 मार्क हवेत परफेक्टली, तर माझ्याबरोबर कोण कोण मित्र आहेत? हिस्ट्री आहे, जॉग्रफी आहे, इकॉनॉमी आहे, पॉलिटी आहे, सायन्स आहे, बरोबर ना, मॅथ्स रिझनिंग आहे, करंट अफेअर. सर यातले 20 क्वेश्चन्स आहेत ना मॅथ्स रिझनिंगचे, माझे 12 मार्क्स ते परफेक्ट असणार. माझे 12 क्वेश्चन ह्या टॉपिकवर क्वेश्चन आला मला सॉल्व्ह होणारच. बरोबर. माझं विज्ञानावर क्वेश्चन आले, मला एवढे मार्क्स तर हमखास माहिती आहे, या टॉपिकवर क्वेश्चन आला मी कुठेच जाणार. इकॉनॉमिक्सचा या टॉपिकवर क्वेश्चन येतोय, माझे सगळे मार्क्स मला भेटणार. सर पॉलिटी माझा मेजर सब्जेक्ट आहे, इथे मला 15 पैकी 15 मार्क्स पण येणार. हा कॉन्फिडन्स आपल्याला बिल्टअप करायचा. अशी सब्जेक्टवर आपल्याला पकड तयार करायची. इथे काही आपल्याला शास्त्रज्ञ किंवा डॉक्टर नाही बनायचं त्या सब्जेक्ट्समध्ये, आपल्याला परफेक्ट बनायचं. गेट इट. मग क्वालिफाय का नाही होणार? बरोबर ना. म्हणजे माझं एक मेंटॉर म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये काय काम आहे पुढचे काही दिवस, की तुमचा कॉन्फिडन्स बिल्टअप करायचा, तुम्हाला सत्य प्रॅक्टिकली समजून सांगायचं. नाही तर आपण अरे हा मला पेपर द्यायचा, एवढी मुलं अभ्यास करतात, एवढं टेन्शन असतं, मग आपण करू शकतो का? काहीच नाही करू शकत. आपण जर हा विचार केला, अरे हा सरांनी सांगितलेली गोष्ट वापरली तर किती सोपं आहे, कोणाचा कॉन्फिडन्स वाढेल? तुमचाच. आणि जर ते सत्यता आली, म्हणजे तसा अनुभव आला आपल्याला, अरे हा मी हे केलं तर मला हे रिटर्न्स भेटतंय, मी असं वापरलं तर मला हे रिटर्न्स भेटतंय, सर सांगतायत ते बरोबर आहे, मी माझ्या काही गोष्टी अप्लाय करून बघितलं, त्यात मला त्याला डेव्हलपमेंट पाहायला मिळाली आणि डेफिनेटली मला रिझल्ट भेटतोय, तर बेनिफिट कुणाला होणार? बरोबर ना. आपण आपल्या सक्सेसच्या जवळ जाणार आणि आपल्याला रोज प्रयत्न करायचे आणि रोज आपल्या सक्सेसच्या जवळ जायचं. पुढचे 6 महिने मला वाटतं की खूप मोठा वेळ झाला की आपण एवढ्या वेळात आपलं प्रिपरेशन करू शकतो का? नक्कीच प्रिपरेशन करू शकतो. नुसतंच प्रिपरेशन नाही, तर आपण रिझल्टची पूर्ण तयारी करू शकतो. जर आपल्या सगळ्या स्ट्रॅटेजीज क्लिअर आहे, आपल्यात आपला कॉन्फिडन्स आहे, आपण आपल्या माइंडसेटने खेळतोय, लॉजिकली खेळतोय, तर ही परीक्षा इतकीही अवघड नाही की जी येणारी तुम्हाला हरवू शकते. चूक कुठे होऊ शकते तर ती तुम्हाला माहिती, मला माहिती, आणि ती चूक होऊ द्यायची नाही. ती माझी जबाबदारी, ज्या प्रकारे मी तुम्हाला गाईड करतोय, आणि तुमची जबाबदारी त्या फेजमध्ये जायचं. जे अडतंय, जे समजत नाहीये, जी गोष्ट ती बालिश असू देत, सिली असू देत किंवा कॉम्प्लिकेटेड असू देत, ती माझ्या बरोबर शेअर करा. कळतंय? आणि जर तुम्ही ते करण्यात सक्सेस होत आहे, तर मला खात्री आहे की तुम्ही ते नक्की करू शकता. सो आता आपल्याला काय करायचंय, सगळ्यात महत्वाचं सिलेबस कॉपी मी तुम्हाला पाठवलेली आहे, ती तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायची. टास्क नंबर 1. 2, टास्क नंबर 2, प्रिव्हियस इयर कट ऑफ्स मला हवेत 2016 पासूनचे पुढचे कंबाईन एक्झाम्स. टास्क नंबर 3, मी तुम्हाला जे काही मॅप आणि जे काही टेबल्स लिहायला सांगितले ते कम्प्लीट करायचे. आणि या सगळ्यासाठी 1 तासाचा वेळ आहे. जो 1 तास कंप्लीट झाल्यानंतर मला तुमची नोटबुक माझ्या टेबलवर हवी आहे. त्याच्यावरचे तुमचे डाऊट्स पण आणि तुमच्या जे काही क्युरीज असतील त्या आपण सॉल्व्ह करूयात आणि आजच्या सेक्शन मधून काहीतरी शिकून उद्याची तयारी सुरुवात करूयात. एनी डाऊट? मी जे काही एक्सप्लेन केलं त्याबद्दल? आज तुम्ही जो तुमचा स्वतःचा ड्राफ्ट लिहिताना, स्वतःबद्दलची माहिती लिहिताना कन्फ्युज होतात, तुम्हाला एक्झॅक्टली माहित नव्हतं, उद्या आयोगाचा ड्राफ्ट भरायचाच आहे. ड्राफ्ट म्हणजे माहिती ना, जसं आपण आपला बायोडेटा बनवतो, रिझ्युमी बनवतो, तसं आयोगाला आपला एक ड्राफ्ट बनवून द्यावा लागतो. मी तुम्हाला ड्राफ्ट बनवायला शिकवलं म्हणजे मी तुम्हाला अधिकारी झालायत असं समजतो. बरोबर ना. फक्त त्या ज्या चेअरवर आपल्याला काम करायचं आहे त्याच्या पात्रतेचं एज्युकेशन आपल्याला शिकायचं. गेट इट? मग आपण आपल्या सिलेबसची म्हणजे आजच्या लेक्चरची सुरुवात कुठे केली? आपण अधिकारी झालोय आणि अधिकारी होण्यासाठी जो ड्राफ्ट बनवावा लागतो इथून सुरुवात केली. आज आपला ड्राफ्ट तेवढा प्युअर नाही झाला, पण जेव्हा जेव्हा आपण प्रॅक्टिस करू, जेव्हा जेव्हा ड्राफ्टवर विचार करू, तेव्हा तेव्हा तो आपण अधिक चांगला कसा बनवता येईल, अधिक चांगला कसा डेव्हलप होईल, हे तुम्ही स्वतः ते अनालाइज कराल आणि तुमचा ड्राफ्ट पुढच्या 6 महिन्यात नक्कीच प्युअर तयार होईल. ओके, सो ऑल द बेस्ट. अँड 1 hour मध्ये हा टास्क कम्प्लीट करा. नेक्स्ट वेळेस आपण 1 तासानंतर परत भेटू, त्यावेळेस मला नक्कीच रिझल्ट आवडतील आणि डाऊट्स पण सॉल्व्ह करूया. टेक केअर, ऑल द बेस्ट.